नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कोबीमध्ये रवा मिक्स करून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही याच्या अगोदर कधीही बनवली नसेल. चला तर मग मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ जरासुद्धा कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला कोबी घ्यायचा आहे. आता कोबी आपण कट करून घेऊया. जितका आपल्याला लागणार आहे तेवढा चिरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कोबी चिरून घेतला की याला ना असं उभ्या आकारामध्ये पातळसर असं चिरून घ्यायचं आहे. पहा, या पद्धतीने आपल्याला कोबी संपूर्ण असा कट करून घ्यायचा आहे आणि यानंतर याला असं मोकळं सुट्टा करून घ्यायचा. आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला छान बारीक असा चिरून घ्यायचा आहे. यामध्ये आपण भरपूर भाज्या घालतो, त्याच्यामुळे हा पदार्थ आणखीनच पौष्टिक बनणार आहे. कांदा चिरून झाला की आता इथे मी घेतलेली आहे शिमला मिरची, म्हणजे ढोबळी मिरची. हिलासुद्धा अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे. यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरसुद्धा छान बारीक अशी चिरून घेतली. एका मोठ्या भांड्यामध्ये कोबी घ्यायचा, याच्यामध्ये रवा घालायचा. यामध्ये तुम्ही जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचा रवा वापरू शकता. सर्व रवा आपल्याला कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. रवा कोबीमध्ये घालायचा आणि मग हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, कोबीमध्ये जराशा प्रमाणामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे त्या पाण्यामध्ये हा रवा व्यवस्थित असा भिजला जातो. त्यामुळे अगोदर व्यवस्थित आपण रवा कोबीमध्ये मिक्स करून घेऊयात. रवा पहा कोबीमधल्या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होतोय. सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन काही जिन्नस घालायचे आहेत, जसे की आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या, जसे की कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, या भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या. याच्यामध्ये तुम्ही गाजर, बीटसुद्धा घालू शकता. आता चला, भाज्या घातल्या की यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, थोडेसे जिरे घालायचे आणि मग हातावरती थोडासा ओवा घ्यायचा. ओवा व्यवस्थित असं चोळून याच्यामध्ये घालायचा. थोडीशी कसुरी मेथी घ्यायची, तीसुद्धा व्यवस्थित अशी चोळून आपल्याला याच्यामध्ये घालायची, म्हणजे आपल्या पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ, म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, एकजीव असं करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मलासुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनचे पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. तर पहा, आपण इथे हे सर्व जिन्नस व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. या भाज्यांमध्ये हा रवा आणि बेसन व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडं करत पाणी घालायचं. अगोदरच आपण मिक्स करून घेतलं ना तर काय होतं, पुढे आपल्याला किती पाणी वापरायचं याचा अंदाज येतो. तर अगदी 2 ते 3 चमचे इथे आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो. जास्त पाणी वापरायची सुद्धा गरज पडत नाही. भाज्यांमध्ये ओलावा असतो, त्याच्यामुळे अगदी कमीत कमी पाणी वापरायचं आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तर पहा, इथे आपण अगदी 2 ते 3 चमचे पाणी वापरून व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा अशा मध्यम स्वरूपाची आहे. याच्यामध्ये आणखीन ओलावा आहे, पाणी आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे गव्हाचे पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी इथे तुम्ही तांदळाचे पीठ वापरू शकता किंवा ज्वारीचे पीठ किंवा बाजरीचं पीठ, कोणत्याही प्रकारचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. पहा, याच्यामध्ये आपण 2 चमचे गव्हाचं पीठ घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण अशा स्वरूपाचं तयार झालं. आता यामध्ये आणखीन 1 चमचा पाणी घालू आणि मिश्रण जरा पातळसर, म्हणजे मध्यम स्वरूपाचे बनवून घेऊया. जास्तही पाणी घालायची गरज पडत नाही. गरजेनुसार फक्त 1 ते 2 चमचे पाणी वापरून हे मिश्रण व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. पहा, अशी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. त्यामुळे अगदी चमचाभर असं आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता व्यवस्थित मिक्स करून झालं की तुम्ही इथे आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. मध्यम अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर यापासून आज आपण थालीपीठ बनवणार आहोत, किंवा याला तुम्ही पराठासुद्धा म्हणू शकता. तर त्यासाठी काय करायचं, गॅसवरती लगेचच पॅन ठेवायचा. पॅन गरम झाला की त्याला ना तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तयार केलेलं कोबीचं मिश्रण थोडंसं पॅनवरती ठेवून हाताला पाणी लावायचं आणि याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं. जरासं पसरवून घ्यायचं आणि याला छान गोलाकार बनवून घ्यायचा आहे. जास्त जाड पण नाही, जरा पातळसर स्वरूपाचं हे थालीपीठ आपल्याला घालायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया. मध्यम गॅसवरती आपण याला व्यवस्थित असं भाजून घेऊया.
3 ते 4 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे. वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे थालीपीठ किंवा हा पराठा पलटी करून घेऊया. पहा खालच्या बाजूने व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला आपण छान असं भाजून घेऊया. पहा इथे आपण दोन्ही बाजूनी हा पराठा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. आता याला लगेचच काढून घेऊया. छान सोनेरी लाल रंग येईपर्यंत भाजून घेतलं. आता याच पद्धतीने मी इथे तुम्हाला आणखीन एक पराठा बनवून दाखवते. तर यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी मनात येईल तेव्हा आपण हे थालीपीठ बनवू शकतो. बनवायलाही सोपं आहे आणि खायला सुद्धा पौष्टिक आहे. जर घरामध्ये कोणी कोबीची भाजी खात नसेल तर त्यांना तुम्ही हे कोबीचे असे पौष्टिक थालीपीठ एकदा नक्की बनवून द्या. पहा मग नक्कीच सर्वजण कोबी न आवडणारे सुद्धा हे थालीपीठ आवडीने खातील. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे थालीपीठ बनवून देऊ शकता किंवा सकाळच्या संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी नाश्त्यासाठी हे थालीपीठ अतिशय परफेक्ट आणि चविष्ट आहे. पहा इथे आपण दुसरं थालीपीठसुद्धा अगदी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. छान मध्यम गॅसवरती याला खमंग असं भाजून घ्यायचं म्हणजे चवीलासुद्धा खूपच भन्नाट लागतं. तर मी घेतलेल्या साहित्यांमध्ये आपल्या मध्यम आकाराचे 3 थालीपीठ तयार होतात. तुम्हाला जास्त व्यक्तींकरता बनवायचं असेल तर तुम्ही इथे साहित्याचे प्रमाण वाढवून घेऊ शकता. वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे थालीपीठ खूपच उपयोगी आहे. जास्तीत जास्त भाज्या वापरल्यामुळे वजन कमी होण्यासाठी सुद्धा खूपच मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर असे थालीपीठ तुम्ही नक्कीच बनवून पहा. इथे आपण तिसरं थालीपीठसुद्धा अगदी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. जितकं याला कमी गॅसवरती भाजून घ्याल ना मध्यम गॅसवरती तितकंच हे छान भाजलं जातं आणि चवीलासुद्धा खूपच खमंग आणि रुचकर लागतं. इथे आपले सर्व कोबीचे थालीपीठ तयार झालेले आहेत. हे थालीपीठ जितके दिसायला सुंदर दिसतात ना तितकेच चवीलाही खूपच भारी झालेले आहेत. अगदी मस्त खमंग असे आपण हे थालीपीठ भाजून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कोबीचे थालीपीठ नक्कीच बनवून पहा. हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूपच भन्नाट लागतात. मी तुम्हाला थालीपीठ तोडून सुद्धा दाखवते. अगदी मस्त असं तयार झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे बबूची ते मध्ये मध्ये लुडबुड चालूच आहे. असो तर तुम्ही सुद्धा असं कोबीचं थालीपीठ नक्की बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी नक्की आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. चला मंडळी भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग बाय बाय.